नमस्कार. ऑगस्ट 1648 पुरंदरावरती शिवाजीराजे अजून ते तशा अर्थानं राजे व्हायचे आहेत. स्वतःचं सिंहासन निर्माण व्हायला अजून अवधी आहे, परंतु राजे बसलेले आहेत, त्यांच्याबरोबर सगळी मंडळी बसलेली आहेत. आणि स्वराज्यावरती जे स्वराज्य अजून स्थापनही झालेलं नाही, त्या स्वराज्यावरती एक महाबलाढ्य संकट चालून येत आहे. या पद्धतीची बातमी महाराजांच्याकडे आलेली आहे. विजापूरच्या आदिलशहाचा सरदार फतेखान हा भलं मोठं लष्कर घेऊन हा स्वराज्यावरती चालून येतोय अशी बातमी आल्यानंतर महाराज आणि त्याच्याबरोबरचे सगळे जे सरदार मावळे त्यांनी असं ठरवलं की या संकटाला आपण ठामपणे तोंड द्यायचं, कारण निश्चय काहीतरी वेगळाच होता. आणि त्यामुळं या ऑगस्ट 48 महिन्यामध्ये इथून जवळच असलेल्या शिरवळच्या त्या ठिकाणी एक छोटीशी गढी होती. गढी याचा अर्थ एक छोटंसं गाव आणि त्याच्या भोवती असलेला मोठा कोट. त्याच्यावरती शिवाजी राजांनी अकस्मात हल्ला केला आणि ती गढी एकदम जिंकून घेतली. फतेखानाचं लष्कर आलं आणि त्या लष्कराचा सगळा ओघ जो होता त्या सुभान मंगळच्या गढीवरती पडला आणि काही तासातच ती सुभान मंगळची गढी जी होती ती फतेखानानं परत मिळवली. फतेखानाला मनामध्ये प्रश्न पडला की अरे, मी विजापूरवरनं एवढ्या लांब आलो कशाला? कारण हे युद्ध करायला मला काही तास सुद्धा लागले नाही. 100-200 मावळे माझ्यासमोर असतील नसतील, मग मी एवढा लांब आलो कशाला? हे लक्षात यायच्या आत अर्ध्या रात्री मावळ्यांनी हर हर महादेव जय भवानी अशा घोषणा करत परत एकदा त्या शिरवळच्या गडीवरती हल्ला केला आणि खानाचं निशाण त्या ठिकाणी वरती लागायच्या आत ते खाली खेचून पुन्हा एकदा स्वराज्याचं भगवं निशाण त्या ठिकाणी फडकवलं. खानाला लक्षात आलं की आता परत लढाईला तोंड फुटणार आणि खानाला थोडी माघार घ्यावी लागली. आणि इथं बारामतीच्या जवळ बेलसर नावाचं गाव आहे, त्या बेलसरला खानाने थळ टाकला आणि त्या तळावरती शिवाजीराजांचे निवडक मावळे हे त्याच्यावरती चालून गेले. दोन्ही बाजूनी युद्धाला तोंड फुटलं. आतापर्यंत आदिलशहाच्या फौजेला सवय अशी होती की मुक्काम दर मुक्काम करत जायचं, निवांतपणे तळ ठोकायचा, युद्धाची जागा बघायची आणि मग युद्धाला सुरुवात करायची. परंतु आज त्यांची गाठ होती शिवाजीराजांच्या सैन्याशी. त्यांचे तळ ठोकायच्या आत, सैनिक तयार व्हायच्या आत एकदम हर हर महादेव जय भवानी असा घोष करत मावळे त्यांच्यावरती तुटून पडले. आणि थोड्या वेळात मावळ्यांनी इतका जोरदार पराक्रम दाखवला, त्यांच्यापैकी अनेकांना कंठस्नान घातलं, अनेकांना ठार मारलं. आणि जशी जशी खानाची फौज तयार व्हायला लागली तसं तसं आधीच ठरलेलं होतं की युद्ध शेवटपर्यंत करायचं नाही, परत माघारी निघायचं. आणि सर्व निशाणाच्या तुकडीला इशारा देण्यात आला की चला आता मागे फिरा, मागे फिरा, मागे फिरा असा निशाणात इशारा देण्यात आला. परंतु काहीतरी गडबड झाली आणि त्या युद्धामध्ये जे स्वराज्याचं भगवं निशाण होतं त्यावेळेला पद्धत असे असायची की त्या निशाणाच्या बरोबर निशाणाचं रक्षण करण्यासाठी एक तुकडी असायची. आणि निशाण हे आपल्या एका अस्मितेचं, एका मानबिंदूचं प्रतीक समजलं जायचं. तुम्ही युद्ध जरी जिंकलात आणि तुमचं निशाण शत्रूंनी पळवून नेलं याचा अर्थ तुमचा पराभव झाला असं मानलं जायचं. आणि काय झालं की मावळ्यांच्या बरोबर जो हा भगवा झेंडा होता तो भगव्या झेंड्याची तुकडी इतकी पुढे गेली की ती एकदम त्या आदिलशाही सैन्याच्या मधोमध जाऊन गेली आणि एकदम त्या तुकडीवरती सगळ्या बाजूनी आदिलशहाचं सैन्य तुटून पडलं. आणि आता एक वेळ अशी आली की ज्याच्या हातामध्ये निशाण होतं त्याच्यावरतीच एक जोराचा घाव बसला आणि ते भगवं निशाण आता धुळीमध्ये पडणार. तेवढ्यात एक घोड्यावरती 16-17 वर्षाचा नवयुवक एकदम घोड्यावरती टापा टाकत पुढे आला आणि त्यानं एकदम चपळाईनं ते पडणारं निशाण उचलून धरलं, हातामध्ये धरलं, हर हर महादेव जय भवानी असा घोष केला. आणि त्याबरोबर मागं फिरणाऱ्या मावळ्यांच्या लक्षात असं आलं की आपण मागं फिरतोय पण निशाण आपलं मागं अडकलेलं आहे. मागं फिरणारे मावळे पळत उलटे फिरले आणि त्यांनी परत पराक्रम दाखवला आणि ते निशाण परत आणलं. हा 16-17 वर्षाचा युवक ते घेतलेलं निशाण घेऊन ज्यावेळेला पुरंदरावरती महाराजांच्या समोर आला, महाराजांनी त्यांनी मुजरा केला. महाराजांना तोपर्यंत युद्धाची बातमी कळलेली होती आणि अतिशय शिताफीनं 16-17 वर्षाच्या युवकानं हे आपलं भगवं निशाण हे त्यानं वाचवलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी त्याचं अतिशय कौतुक केलं. या बाजी, तुमचं कौतुक आहे बाजी, आजपासून तुम्हाला सर्जाराव किंवा सर्जेराव हा किताब देण्यात आहे. कान्होजी जेदे नावाचे शहाजी राजांचे जे अतिशय जवळचे असे सरदार होते त्यांचा हा मुलगा आणि त्यानं अतिशय पराक्रम केला म्हणून त्याला सर्जेराव असा किताब दिला. शिवाजी महाराजांच्या कार्याचं वैशिष्ट्य या छोट्याशा गोष्टीतनं आपल्याला लक्षात येतं असं मला वाटतं. 16-17 वर्षाच्या मुलाला काय कळतो? आजच्या भाषेमध्ये 16-17 वर्षाचा मुलगा म्हणजे 10वी-11वीच्या वयातला मुलगा की तारुण्याचा जोश अंगामध्ये आहे. आनंदाची सगळी सुख साधनं जर समोर असतील तर सर्व प्रकारानं आनंद व्यक्त करायचा, सुखांचा उपभोग घ्यायचा हीच वृत्ती या वयामध्ये होते. आणि अशा वृत्तीच्या तरुणांच्या मध्ये स्वराज्याचं बीज पेरलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी.
छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण ज्या वेळेला समजावून घेतो त्यावेळेला ते एका पार्श्वभूमीच्या आधारावरती आपण समजावून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. ही पार्श्वभूमी काय आहे? ही पार्श्वभूमी आपल्याला बारकाईनं बघायला पाहिजे. कारण एके ठिकाणी विन्स्टन चर्चिलनं असं म्हणलंय की इतिहासामध्ये जेवढं तुम्ही मागे बघता तेवढं तुम्हाला भविष्यकालामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण होते किंवा भविष्यकालाचा तेवढा वेळ तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे शिवाजी महाराजांना जाऊन 300-350 वर्ष जरी झाली असली तरी या इतिहासामध्ये आपल्याला बारकाईने बघायला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये नवे या भारतभूमीमध्ये सोन्याचा धूर निघत होता. आपल्याला असं वाटतं की आपण सगळेजण मराठी माणसं आहोत, आपण सगळेजण भारतीय आहोत, त्यामुळे भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं एखाद्या भारतीयानं म्हणणं याच्यामध्ये काय वावग आहे? कारण आमच्या देशाबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अभिमान आहे. परंतु मूर्स नावाचा एक शास्त्रज्ञ त्यानं आकडेवारीनं सिद्ध करून दिलंय की इसवी सनाच्या पहिल्या वर्षामध्ये म्हणजे आता जे 2018 साल चालू आहे ते इसवी सनाच्या पहिल्या वर्षामध्ये एकूण जगाच्या संपत्तीमध्ये भारताचा हिस्सा जो होता ते 30 ते 35% भारताचा हिस्सा होता. म्हणजे आज अमेरिकेचा सुद्धा जेवढा हिस्सा सर्व जगाच्या संपत्तीत नाही तेवढा हिस्सा भारताचा सगळ्या जगाच्या संपत्तीत एक साली होता. आणि क्रमाक्रमाने हा संपत्तीचा देश हा आक्रमकांच्या भक्ष्यामध्ये पडला. आक्रमकांना लक्षात असं आलं की या देशावरती आक्रमण केल्यानंतर आपल्याला मिळेल तेवढा पैसा मिळणार आहे, आपण कल्पना करू शकणार नाही एवढी धनदौलत संपत्ती आपल्याला मिळणार आहे आणि आक्रमकांची झुंडच्या झुंड या देशावरती चालून यायला लागली. असे आक्रमक अनेक झाले. आक्रमण हे या देशानं यापूर्वी बघितलेलं होतं परंतु या आक्रमकांचं रूप वेगळं होतं. महाभारतामध्ये आपण युद्धाचं वर्णन ऐकतो आणि त्या युद्धाचं वर्णन ऐकताना आपण असं बघतो की सूर्यास्त झाल्यानंतर युद्ध करायचं नाही हा युद्धशास्त्राचा नियम. परंतु हे आक्रमण जे होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं. जे पुरातन चालत आलेले युद्धाचे नियम आहेत ते या देशामध्ये चालत आलेले कोणतेही नियम न मान्य करता अशा आक्रमकांची टोळधाड या समाजावरती तुटून पडली. नुकताच काही दिवसापूर्वी पद्मावत नावाचा सिनेमा प्रसिद्ध झाला. त्या पद्मावतमध्ये त्या राणी पद्मिनीच्या जोहाराचं चित्रण आपण कदाचित बघितलं असेल. परंतु त्याच अल्लाउद्दीन खिलजीनं आमच्या रामदेव राय वरती देवगिरीवरती आक्रमण केलं आणि एका ठिकाणी आपल्याला उल्लेख असा सापडतो की या रामदेव रायाची मुलगी सुद्धा त्यानं पकडून आपल्या जनानखान्यात नेवलेली होती. त्यामुळे स्त्रियांवरती अत्याचार करणे हे आक्रमकांचं स्वरूप एक होतं. दुसरं आक्रमकांचं स्वरूप एक आहे. एके ठिकाणी घोडेगाव नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये शिलालेख आहे. हा फारसी भाषेमध्ये लिहिलेला शिलालेख आहे आणि त्या शिलालेखामध्ये असं म्हणलंय की या ठिकाणची जी मशीद आहे ती उभी करण्यासाठी या ठिकाणी 33 देवळं मीर मोहम्मद जमान यानं पाडलेली आहे. आता देवळं का पाडायची? कारण आपण तर म्हणतो की सगळ्यांच्या प्रती तोच परमेश्वर आहे. देवाची उपासना तुम्ही कोणत्या नावाने करता याला महत्व नाही, तुम्ही देवाची उपासना करता की नाही याला महत्व नाही. परंतु या धर्मांध आक्रमकांच्या दृष्टीनं हे महत्वाचं नव्हतं. त्यामुळं फारसी शिलालेखामध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे केवळ एक उदाहरण, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. दुसरं एक उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः विजापूर हे केंद्र धरून बहामनी सत्ता जवळपास 200-300 वर्ष या भूमीमध्ये नांदली. त्या बहामनी सत्तेमध्ये शेहुद्दीन बहामनी नावाचा एक बहामनी राजा होता आणि त्याचं काय काम होतं की ज्या ठिकाणी आक्रमण करेल त्या ठिकाणचे जे सैनिक नसतील अशा निरपराध स्त्री पुरुष सगळ्या लोकांच्यावरती अत्याचार करायचे आणि त्यांना ठार मारायचं. आणि त्याची पद्धत अशी होती की 20,000 लोकांची कत्तल ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी 3 दिवस मुक्काम करायचा आणि आपण 20,000 लोकांना मारलं याचा उत्सव साजरा करायचा. युद्ध होत असतात, सैनिक सैनिकाशी भिडत असतो. एका सैनिकाला माहिती असतं की मी मरण्यासाठी सेनेमध्ये जातोय, परंतु ज्यांचा युद्धाशी काही संबंध नाही अशा निरपराध लोकांना मारणं हे यांच्या धर्मांध आक्रमणाचं स्वरूप होतं. आपलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे कुणी लिहून ठेवलंय? हे कुठल्याही भारतीय माणसानं लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्याच पदरी असणाऱ्या काही लोकांनी, बरिस्ता नावाच्या त्यांच्या पदरी असणाऱ्या एका माणसानं लिहून ठेवलंय हे त्याच्यामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण गोव्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जायचा प्रसंग येतो. आपल्यापैकी अनेक जण गोव्याला अनेक वेळा जाऊन आलेला असतात. या गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी इतकी सत्ता प्रबळ केलेली होती, त्या ठिकाणचा जो व्हाईसरॉय होता त्याचं वर्णन येतं. त्याचं वर्णन एके ठिकाणी असं येतं की त्या गोव्यामध्ये जवळपास 4,000 लोकांना त्यांनी सक्ती केली आणि त्यांना सक्तीनं धर्म बाटवायला लावला की तुमचा धर्म तुम्ही सोडला पाहिजे आणि आमचा तुम्ही धर्म घेतला पाहिजे. आणि आणखीन एक वेगळी घटना की जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जवळची आहे, म्हणजे शहाजी राजांचे जे चुलत भाऊ होते खेळोजी राजे, त्यांची जी पत्नी होती ती नाशिकच्या घाटावरती गेलेली असताना महाबत खान नावाचा एका सरदारानं या खेळोजी राजांच्या पत्नीला पळवून नेलं. शहाजी राजे म्हणजे कोणी सामान्य आसमी नाही. निजामशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती काम करणारे, स्वतःच्या तलवारीनं अनेक लोकांना पाणी दाखवणारे असे सरदार आहेत, परंतु त्यांच्याही चुलत भावाची पत्नी या ठिकाणी सुरक्षित नाही. म्हणजे स्त्रियांवरती अत्याचार, देवळांवरती अत्याचार, माणसांवरती अत्याचार, भाषेवरती अत्याचार, अशा पद्धतीच्या सर्व अत्याचाराचा प्रसंग या भूमीनं बघितला.
आणि म्हणूनच नंतर ज्या वेळेला कविभूषणाची महाराजांची भेट झाली, त्या कविभूषणानं आपल्या छंदामध्ये लिहून ठेवलेलं आहे, देवल गिरावत फिरावत निशाना आली, सभी गये राणे सभी गये दबकी, गौरा गणपती आप औरण की देत ताप, आपण ही बारी तभी मारी गये दबकी, पीरा पयगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रबकी, काशी हो की कला जाती मथुरा मसीत होती, अगर शिवाजी न होते सुनती होती सबकी. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की ह्या आक्रमकांच्या काळामध्ये आमची देवळं सुरक्षित राहिली नाही, आमचा धर्म सुरक्षित राहिला नाही, आमच्या माता बहिणी सुरक्षित राहिल्या नाहीत, अशा पद्धतीचं आक्रमण होतं. आणि या आक्रमणाला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवरायांसारख्या एका युगपुरुषाचा जन्म झाला. इतक्या वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं वर्णन करायचं शब्दामध्ये शक्य नाही. आपल्याला असं सांगितलं की सागरामध्ये किती पाणी तुम्ही मोजून दाखवा, शक्य नाही. आपल्याला असं सांगितलं की भर दुपारी 12 वाजता उड्या डोळ्यांनी सूर्याकडे बघून दाखवा, आपल्याला शक्य नाही. आपल्याला असं सांगितलं की हातावरती जळता निखारा घेऊन तुम्ही उभं राहून दाखवा, तसं शक्य नाही. तसं शिवाजी महाराजांचं वर्णन थोडक्या शब्दामध्ये करणं शक्य नाही. कवीनं एके ठिकाणी असं म्हणलं, सरित पतीचे जल मोजवेना, माध्यानीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वा नरसा हवेना, तैसा नृप शिवाजी वर्णवेना. असं शिवाजी महाराजांचं वर्णन करणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. परंतु शिवचरित्रामध्ये अनेक व्यक्ती महत्वाच्या आहेत. मला सर्वात महत्वाची व्यक्ती वाटते की ज्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्या जिजाऊ आऊसाहेब. जिजाऊ आऊसाहेब स्वतंत्र बाण्याच्या करारी स्त्री होत्या. ज्या वेळेला शहाजीराजांनी पुण्याची जहागीर या दोघांना दिली आणि जिजाऊ आऊसाहेबांना पुण्यामध्ये पाठवलं, त्यावेळेला या पुण्यामध्ये त्या आदिलशहाच्या सरदारनं या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवलेला होता. आणि आपण चरित्रामध्ये वर्णन असं वाचतो की जिजाऊ आऊसाहेबांनी या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला आणि लोकांना ग्वाही दिली की या ठिकाणी स्वराज्य निर्माण होणार आहे, तुम्ही निर्धास्तपणे या ठिकाणी येऊ शकता. अशा कर्तृत्ववान असणाऱ्या जिजाऊ आऊसाहेब. मगाशी त्या मुलीने अतिशय बरोबर म्हणून दाखवलं. त्यांना ती तहान होती, ती छोट्याशा जहागिरीची नव्हती. त्यांना तहान होती की दुप्पट तिप्पट जहागीर मिळावी, मला चांगले कपडे मिळावेत, मला दागदागिने मिळावेत, माझा मान मरापत बसावा, सगळ्यात जास्त दासदासी माझ्याकडे असाव्यात. अशा प्रकारची कुठलीही कल्पना जिजाऊ आऊसाहेबांची नव्हती. त्यांना तहान होती या भूमीच्या अस्मितेची, त्यांना तहान होती माया बहिणींच्या सन्मानाची, त्यांना तहान होती या ठिकाणच्या धर्माची पुन्हा एकदा संस्थापना होण्याची. आणि हे संस्कार त्यांनी बाल शिवाजीवरती केले. आणि हे बाल शिवाजीवरती केलेले संस्कार उत्तर आयुष्यामध्ये शिवाजींच्या चरित्राच्या रूपानं महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण भारतभरामध्ये प्रकट झाले. आणि आपण जर त्यावेळेचे जरी संदर्भ बघितले तर एका अर्थानं पूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजांची कीर्ती पसरली. त्याचं कारण आहे त्यांच्या मागे जिजाऊ आऊसाहेब अतिशय मोठ्यापणानं खंबीर होत्या. जशी चंपकी शोभे जाईला, जशी चंपकी शोभे जाईला, तशी लाभली जास जाया जिजाई, तशी लाभली जास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा जंबूद्वीपाला, जिचे कीर्तीचा जंबूद्वीपाला, करी सावलीशी माऊली मुलाला. आपल्या मुलाला आयुष्याच्या शेवटपर्यंत या माऊलीने सावली केली आणि तिला स्वाभिमानाचं शिक्षण दिलं. आता हे स्वाभिमानाचं शिक्षण होतं ते कोणकोणत्या पद्धतीचं होतं? त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी स्त्रीची प्रतिष्ठाही कायम राखली पाहिजे याचं शिकवण आपल्या आऊसाहेबांच्याकडून घेतली. आणि अगदी सुरुवातीचा प्रसंग येतो बाल शिवबा, त्यावेळेला 13-14 वर्षाचे आहेत, स्वराज्याची शपथ अजून घ्यायची आहे. याच पुण्यामध्ये आता सोन्याचा नांगर फिरवलेला आहे आणि या ठिकाणी आता वस्ती करायची. अशा वेळेला अनेक जण शिवाजी महाराजांच्या भेटीला आले आणि आम्ही या ठिकाणी राहू शकतो का असं विचारलं. त्या ठिकाणी मता बेगम नावाची एक मता बेगम येऊन शिवाजी महाराजांना भेटलेली आहे. काय आहे मता बेगम? तिचं नाच गाणं करून पोट भरण्याचा तिचा व्यवसाय आहे. एखाद्या माणसाच्या व्यवसायाकडे बघून त्याची पदप्रतिष्ठा ठरवणं हे शिवरायांना मान्य नव्हतं. या प्रसंगात आपल्याला लक्षात येतं. त्या मता बेगमला सांगितलं की तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची जबाबदारी मी घेतो. या मता बेगमचा आपण रांझ्याचं पाटलाचं उदाहरण तर आपण अनेक वेळाला ऐकलं असेल की जो बाबाजी गुजर इथं रांझे नावाचं गाव आहे, त्यानं एका स्त्रीवरती अत्याचार केला. महाराजांनी त्याला पकडून आणला आणि त्याचा चौरंग केला. चौरंग केला याचा अर्थ त्याचे दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय तोडले. हा रांझ्याचा पाटील जो होता तो तर शिवाजी महाराजांना मानत नव्हता. परंतु शिवाजी महाराज ज्या वेळेला छत्रपती झाले, स्वतःचं सिंहासन त्यांनी उभारलं, त्यानंतरची एक घटना आपल्याला तपशिलात बघितली पाहिजे. नंतर 1674 साली शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला आणि त्यानंतर 2 वर्षातच शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी कर्नाटकाची आणि आंध्र प्रदेशाची मोहीम काढली. जवळपास 1.5-2 वर्ष महाराजांनी कर्नाटकामध्ये आणि शेवटी जिंजीपर्यंत जाऊन आपला पराक्रम दाखवला. आणि परत येताना या कर्नाटकामध्ये बेलवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे,
त्या बेलवाडीचा जो पाटील होता, त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये देसाई म्हणतात, ज्याला गाव राखायची जबाबदारी असते त्याला देसाई म्हणतात. या देसाईनं शिवाजी महाराजांशी युद्ध पुकारलं आणि तिथे मावळ्यांशी युद्ध सुरू झालं. काही दिवसानंतर त्या लढाईमध्ये या देसाई मरण पावला आणि त्याची पत्नी होती सावित्रीबाई किंवा मल्लम असं तिचं नाव येतं. त्या मल्लमानं आपली गडी पुढे लढवली आणि शेवटी शिवाजी महाराजांना स्वतः तिथे जावं लागलं आणि काही महिन्यानंतर ती गडी शिवाजी महाराजांना परत स्वराज्यात मिळवता आली. आता ज्या वेळेला शिवाजी महाराज तिथे गेले त्यावेळेला त्यांना एक विलक्षण अशी बातमी कळली. काय बातमी होती? शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारा त्यांचा स्वतःचा सरदार, त्याचं नाव सखोजी गायकवाड, त्या सखोजी गायकवाडनं संधी बघून या मल्लमावरती अत्याचार केलेला होता. शिवाजी महाराजांना ज्या वेळेला कळलं त्यावेळेला त्यांनी त्याला बोलावलं, पकडून आणलं, त्याचे दोन्ही डोळे काढले आणि त्याला आजन्म कारावासाची शिक्षा दिली. हा प्रसंग आजच्या स्वतंत्र भारतामध्ये आपण सगळ्यांनी मुळातून बघण्यासारखा आहे असं मला वाटतं. आज कोणत्याही स्त्रीवरती अत्याचार होतो त्यावेळेला समाजाची प्रतिक्रिया काय होते? ती कोणत्या भाषेची, ती कोणत्या जातीची, ती कोणत्या जिल्ह्याची, ती कोणत्या समाजाची, याच्यावरती न्याय करायचा किंवा कशा पद्धतीने न्याय करायचा याची चर्चा होते. परंतु शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर अन्याय अत्याचार करणारा कोणी असेल, तो आपला जरी असेल तरी त्याला सुद्धा तेवढीच कठोर शिक्षा झाली पाहिजे, हा शिवचरित्राचा बोध आहे. आपला जर माणूस असेल तर आपला माणूस म्हणल्यानंतर अनेक लोकांना पाठीशी घालण्याची उदाहरणं आजकालच्या समाजामध्ये आपण बघतो. परंतु शिवचरित्राचा बोध असा आहे की सर्व स्त्रियांचा सन्मान हा केलाच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही पण परंतु किंतूची आवश्यकता नाही, कोणत्याही स्त्रीवरती अत्याचार होता कामा नये, हा शिवचरित्राचा बोध आहे आणि तो सगळ्यात मोठा बोध आहे असं मला वाटतं. आणि हा संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीवरती केला पाहिजे, विशेषतः पुरुषांवरती केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. कारण पुरुषाची नजर जर बदलली तर या समाजातले अनेक प्रश्न सुटतील असं मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं. आणि आपण सगळेजण भाग्यवान आहात की आपण जन्मदाते आहात, आपल्या पोटी संतान आहे, त्या संतानाला आपण ही दृष्टी देऊ शकतो की अरे जी आहे महिला तिचा सन्मान तुला केला पाहिजे. मग ती कोण आहे कुठली हा मुद्दा नंतरचा येतो. हा संस्कार आपण पुढच्या पिढीला दिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला समजलं किंवा त्या पद्धतीनं आम्ही काहीतरी आचरण करण्याचा प्रयत्न केला असं होतं. अजून एका माणसाचं नाव येतं अशाच पद्धतीचा अत्याचारिका पदाजी शिवथरकर नावाचा एक शिवाजी महाराजांचा सरदार होता. त्यावेळेला रायगडावरती सिंहासनाची तयारी झालेली आहे आणि त्या पदाजी शिवथरकरानं पुन्हा एकदा स्त्रीवरती अत्याचार केल्याची घटना जेव्हा शिवाजी महाराजांना लक्षात आली, पुन्हा एकदा ती शिक्षा, त्याला कैद करून आणलं, त्याचे डोळे काढले आणि त्याला आजन्म कारावासामध्ये ठेवलं. त्यामुळे माणूस कोणी असो, आपल्याला मानणारा असो न मानणारा असो, स्त्रीची प्रतिष्ठा ही कायम राखलीच पाहिजे, हा महत्वाचा संदेश शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये घडवून दाखवला. शिवाजी महाराजांच्यावरती जसे माता जिजाऊंचे संस्कार होते तसं त्यांच्या मागे पहाडासारखे राजे शहाजी उभे होते. राजे शहाजींचं वैशिष्ट्य काय? राजे शहाजींचं वैशिष्ट्य असं की त्यावेळेचे अनेक मराठे सरदार जे होते ते तलवारीनं कमी नव्हते, पराक्रमाने कमी नव्हते, वीरतेने कमी नव्हते, परंतु केव्हा तरी मुघलांची चाकरी करायची, केव्हा तरी आदिलशाहची चाकरी करायची, केव्हा तरी कुतुबशाहची चाकरी करायची, परंतु जिकडे शहाजी महाराज असतील तिकडे विजय होईल अशा पद्धतीचं होतं. परंतु अशा वीरता गाजवणाऱ्या, अशा पराक्रम गाजवणाऱ्या मराठे सरदारांच्यावरती या निजामशहाचा किंवा कुतुबशहाचा किती विश्वास होता. देवगिरीच्या किल्ल्यामधली घटना आहे. शिवाजी महाराजांचे जे सख्खे आजोबा आहेत लखुजी राजे जाधव यांना एके दिवशी महाराज तिथल्या बादशाहानं मुद्र्यासाठी बोलावलं आणि एका क्षणार्धामध्ये त्याच्यावरती मार्गेकरी घातले. ज्या लखुजी राजांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या निजामशाहीच्या कल्याणाची चिंता वाहिली, त्यांच्या दरबारामध्ये त्यांचा खून करण्यात आला आणि तो बादशाच्या संमतीनं, बादशाच्या सांगण्यावरनं करण्यात आला. त्यामुळे ही घटना शहाजी राजांच्या मनामध्ये कुठेतरी बिंबली गेली आणि नंतर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आगेमागे 1626 ते 1629 या 3 वर्षामध्ये शहाजी राजांनी जवळपास 300-350 वर्षानंतर एक विलक्षण पराक्रम करून दाखवला. या नगर जिल्ह्यामध्ये आपण जातो त्या ठिकाणी एक किल्ला आहे, हल्ली फार प्रसिद्ध नाही पण त्याचं नाव पेमगिरी असं नाव आहे. त्या पेमगिरी किल्ल्यामध्ये शहाजी राजांनी काय केलं की तिथली जी निजामशाही होती, नगरची निजामशाही होती, तिचा जो वारसदार होता तो अगदी छोटा मुलगा होता, 1.5-2 वर्षाचा मुलगा होता. त्याला, त्या मुर्तुजाला त्यांनी मांडीवर घेतलं आणि ते स्वतः सिंहासनावरती बसले. 1318 मध्ये ज्या वेळेला देवगिरीचं सिंहासन शेवटी भंगलं त्यानंतर जवळपास 300 वर्षानंतर या भूमीमधला एक राजा सिंहासनावरती, राजा नसेल काय पण सिंहासनावरती बसला, हा पराक्रम शहाजी राजांनी करून दाखवलेला आहे. या शहाजी राजांचंच रक्त शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये खेळत होतं आणि शिवाजी महाराजांना प्रेरणा निर्माण झाली की स्वराज्याचं निर्माण करायचं. स्वराज्य निर्माण कशासाठी करायचं? स्वराज्य निर्माण कशासाठी करायचं या प्रश्नाचं बारकाईने उत्तर आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं तसं शहाजी राजे अत्यंत पराक्रमी सरदार होते. कर्नाटकची फार मोठी जागीर शहाजी राजांना दिलेली होती आणि त्याच बरोबर त्यांची पुणे परगण्याची जागीर तर त्यांच्या आधीपासून चालत आलेली होती.
म्हणजे त्या काळाच्या तुलनेनं बघितलं तर आत्ताच्या भाषेमध्ये ज्याला वेल सेटल्ड असं म्हणतात, अशा पद्धतीने ते सगळं घराणं होतं, जहागीरदार घराणं होतं. परंतु या जहागीरदाराच्या घराण्यामध्ये जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांना स्वप्न पडलं ते हिंदवी स्वराज्याचं पडलं. आणि हिंदवी स्वराज्य कशासाठी? मी सिंहासनावर बसलो पाहिजे, माझा जय जयकार झाला पाहिजे, लोकांनी मला मुजरे केले पाहिजेत, याच्यासाठी नाही. तर हा परमेश्वराचा आदेश आहे, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आणि शिवाजी महाराजांचं आयुष्यभराचं वर्तन आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेस शिवाजी महाराज हे परमेश्वराचं राज्य आहे आणि ते चालवण्याचं भाग्य मला मिळालंय, या भूमिकेतून आपल्याला वावरताना दिसतात. आणि मग जी अस्मिता भंग पावलेली होती ती अस्मिता पुन्हा तिची प्रतिष्ठापना केली पाहिजे, याच्यासाठी शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये त्यांना जेवढं काही शक्य होतं अशा पद्धतीचे वेगवेगळे पराक्रम केले. 2-3 आपल्याला फक्त समजण्यासाठी याचं उदाहरण मी पुन्हा एकदा मुद्दाम देतो. मगाशी त्या गोव्यामधल्या पोर्तुगीज व्हाईसरॉयचा उल्लेख आला. गोव्यामध्ये आपण गेल्यानंतर आडवाटेला एक छोटंसं गाव आहे, थोडंसं आडवाटेला आहे, ते आपल्याला माहिती नाही, परंतु त्या गावामध्ये आपण गेलं पाहिजे. त्या ठिकाणी सप्तकोटीश्वर नावाचं कोटीश्वराचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. या तिथल्या व्हाईसरॉयनं हुकूम काढला की तुम्ही जर ख्रिश्चन होणार असाल तरच तुम्हाला इथं राहता येईल, नाहीतर तुम्हाला इथून चालतं जावं लागेल. आणि त्या मंदिरातली जी पिंड आहे ती काढून त्या ठिकाणी पाणपोईवरती बसवण्यात आली, त्या विहिरीवरती बसवण्यात आली, असा उल्लेख ज्यावेळेला कळला त्यावेळेला 1667 साली महाराज त्या ठिकाणी गेले. बारदेश असं त्यावेळेला म्हणलं जायचं. आणि त्या बारदेशावरती शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं आणि जी आमची अभिमानाची खूण आहे ते मंदिर पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुन्हा त्याचा जीर्णोद्धार केला. आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आज देखील आपल्याला तिथं शिलालेख लावलेला बघायला मिळतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी या सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार केलेला आहे. देवाच्या अंगामध्ये शक्ती असते का? म्हटलं तर असते, परंतु भक्तांच्या अंगामध्ये जेवढी शक्ती आहे, भक्तांच्या अंगामध्ये जेवढी ताकद आहे तीच देवाची ताकद असते आणि तेच देवाचं सामर्थ्य असतं. मगाशी कर्नाटक स्वारीचा उल्लेख केला. दूर दक्षिणेत तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर सुद्धा महाराजांची भूमिका बदललेली नाहीये. तिथं तिरुवन्नमलाई नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये 2 शंकराची मंदिरं होती. एक समोत्तीर पेरुमल असं देवाचं एक नाव आणि अरुणाचलेश्वर असं दुसरं देवाचं नाव. ही दोन्ही मंदिरं पाडून त्या ठिकाणी अट्टाहासानं मशीद बांधण्यात आली असं ज्यावेळेला महाराजांना कळलं त्यावेळेला महाराजांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी मंदिर उभं केलं आणि त्या ठिकाणी मोठी दीपमाळ उभी केली आणि पुन्हा एकदा त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव त्या ठिकाणी महाराजांनी सुरू केलेला आपल्याला बघायला मिळतो. या पद्धतीनं महाराजांनी आपल्या सन्मानाची प्रतिष्ठा पुन्हा स्थापन करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केलेले दिसतात. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक संकट या समाजावरती होतं. ते संकट असं होतं की तुम्हाला जर वरचं पद मिळवायचं असेल, तुम्हाला जर बादशाच्या मर्जीत राहायचं असेल तर त्यांचा धर्म तुम्हाला स्वीकारावा लागतो. 1666-67 साली ज्यावेळेला महाराज आग्र्याच्या कैदेतून शितापणे निष्ठून आले त्यावेळेला महाराजांना प्रति शिवाजी असं म्हणलं जायचं. त्या काळातही ज्यांना ते नेताजी पालकरांना औरंगजेबानं कैद केलं आणि त्यांचं धर्मांतर सक्तीनं केलं, इच्छा नसताना केलं. जवळपास 10 वर्ष नेताजी पालकर हे मोहम्मद कुली खान या नावानं वावरले आणि शेवटी 10 वर्षानंतर पुन्हा एकदा संधी मिळाल्यानंतर परत एकदा स्वराज्यामध्ये आल्यानंतर महाराजांनी काय केलं? महाराजांनी त्यांना परत आपल्या धर्मामध्ये घेतलंय, त्यांना अतिशय सन्मानानं आपल्या धर्मामध्ये घेतलंय. आणि दुसरी गोष्ट केलेली आहे, दुसरी गोष्ट महाराजांनी अशी केली आहे की त्यांच्याबरोबर आपले सोयरे संबंध जुळवलेले आहेत. हे महत्वाचं. एखाद्या माणसाला परत आणणं एका अर्थानं सोपं आहे, परंतु त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी आपली सोयरी केली. अशा पद्धतीनं सन्मानाची नेमणूक महाराजांनी केली. महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की महाराज अत्यंत न्यायप्रिय आहे, की जे बरोबर धर्मानुसार आहे, जे न्यायानुसार आहे त्या पद्धतीने आपला कारभार चालला पाहिजे, याच्यासाठी महाराज अतिशय सदैव दक्ष राहिलेले. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सख्खे परके असा कुठलाही भेद केलेला नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराजांचे जे थोरले पुत्र आहेत छत्रपती संभाजीराजे, त्यांच्या पत्नी ज्या येसूबाई आहेत त्या शिर्के घराण्यातल्या. हा शिर्के घराण्यातला आणि भोसले घराण्यातला संबंध दुहेरी आहे. जसं येसूबाई संभाजीराजांच्या पत्नी झाल्या तसं संभाजीराजांच्या ज्या भगिनी होत्या राजकुंवरबाई त्या शिर्के घराण्यामध्ये सून म्हणून गेल्या. आपण ज्याला साटलोट म्हणतो अशा पद्धतीचा व्यवहार त्या ठिकाणी झालाय. आणि महाराजांनी एक विचारपूर्वक निर्णय आपल्या राज्यामध्ये घेतलेला होता की वतनदार मंडळी काय करायची की रयतेकडून पाहिजे तेवढा पैसा जमा करायचे आणि बादशाला किंवा राजाला अतिशय थोडा पैसा त्याच्यामध्ये द्यायचे. त्या महाराजांना सगळे मोकासे रद्द केले आणि सर्व थेट रक्कम जी आहे ती आपल्या खजिन्यात येईल अशा पद्धतीचा संबंध केला. त्याच्यामध्ये या शिर्क्यांचं सुद्धा वतन त्यांनी जप्त केलेलं आहे. आता ज्यावेळेला सोयरे संबंध झाले त्या शिर्क्यांनी महाराजांना विनंती केली की आमचं वतन तुम्ही जप्त केलंय, दाभोळचं त्यांचं वतन आहे, दाभोळचं वतन तुम्ही जप्त केलंय ते तुम्ही आम्हाला परत दिलं पाहिजे. तुम्ही आमचे आता व्याही झालेले आहात. आता कल्पना करा की त्यांची मुलगी आपल्या घरात आहे आणि आपली मुलगी त्यांच्या घरात आहे आणि हा काळ 300-350 वर्षापूर्वीचा आहे.
महाराजांनी उत्तर असं दिलं की आता सगळ्यांना हाच पद्धतीने न्याय चाललाय. मी तुम्हाला आता असं वचन देतो की ज्या वेळेला राजकुंवरबाईच्या पोटी एखादा मुलगा जन्माला येईल त्यावेळेला याच्याबद्दल काही करता येतं का हे मी बघू. आता यामध्ये महाराजांचा आपल्याला चतुरपणा दिसतो, त्यांचं हुशारी पण दिसते. त्या राजकुंवरबाईंच्या पोटी मुलगा जन्माला आला, तो महाराजांच्या 1680 पर्यंत आला नाही, 1689 पर्यंत आला नाही, नंतर राजाराम राजे छत्रपती झाल्यानंतर जन्माला आला. म्हणजे जवळपास 20-25 वर्ष त्यांनी हा निर्णय पुढे ढकलला. हा एक गोष्ट. आणि दुसरे आपले संबंध सुद्धा बिघडवले नाहीत. तिथं महाराज असे म्हणू शकले असते की स्वराज्याचा जो छत्रपती आहे त्यांचे जे सोयरे आहेत त्यांचे नियम वेगळे, असं महाराज म्हणू शकले असते. परंतु महाराजांनी असं केलं नाही. आणि महाराजांनी असं केलं नाही याची अनेक उदाहरणं आहेत. इथं आपण खेड शिवापूरला जातो, त्या खेड शिवापूरचं त्यावेळेचं नाव खेडेबारे असं नाव आहे. त्या खेडेबारेमध्ये दोघांच्या मध्ये झगडा झाला, वतनांच्या वरनं झगडा झाला. आणि एक होते नारोजी आणि दुसरे होते भिकाजी, याच्या दोघांच्या वरनं देशपांडे आणि कुलकर्णी वतनाचा झगडा झाला. ही सगळी महसुलाची कामं आहेत. आज जसं आपण सरकारी ऑफिसमध्ये जातो त्याच्या पद्धतीची ती कामं आहेत. त्याच्यावरनं झगडा झाला आणि या देशपांड्यांच्या बाजूने निर्णय झाला. आता हे देशपांडे जे होते ते स्वराज्यातल्या अनेक लोकांची त्यांचे संबंध जुळलेले होते. मग त्याच्यामध्ये रघुनाथपंत हणमंते असतील, मोरोपंत पिंगळे असतील, सोनोपंत डबीर असतील, यांच्याशी निर्णय झाला. आणि शेवटी असं झालं की त्यांच्या बाजूने निर्णय याच्यामुळे होतो की काय असं महाराजांच्याकडे शेवटी तक्रार आली. आणि शेवटी हे जे भिकाजी आहेत ते रायगडावरती गेले. आणि रायगडावरती महाराजांच्या समोर त्यांनी फिर्याद मांडली की माझा जो न्याय आहे तो गोतमुखानं करावा, पण तो परगोतमुखानं करावा. गोतमुख याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असतो की गावामधले सगळे आलुतेदार बलुतेदार एकत्र करायचे, सगळ्यांच्या समोर दोन्ही बाजूंनी आपलं म्हणणं मांडायचं आणि सगळ्यांच्या म्हणण्यानं जो काही निर्णय होईल तो मान्य करायचा. पण परगोतमुख म्हणजे आपलं गाव सोडायचं, 5 कोसाच्या पलीकडे जायचं, दुसऱ्या गावामध्ये निर्णय करायचा. परंतु या वरिष्ठ मंडळींनी कदाचित दबाव आणला की काय म्हणून हा भिकाजीचा जो निवाडा आहे तो खेडेबाऱ्यामध्ये झाला. महाराज ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला महाराज काही बोलले नाहीत. त्या दिवशी त्यांनी महाराजांनी ऐकून घेतलं. रात्र फार झाली होती. महाराजांनी सांगितलं की याचा निर्णय आता उद्या लागेल. आणि दुसऱ्या दिवशी हे दुसरे जे नारोजी आहेत त्यांची पत्नी त्यांना भेटायला गेली आणि त्यांनी सांगितलं की ते कागद आहेत त्या वतनाचे कागद आहेत ते आम्हाला द्यावेत. महाराज त्यांच्यावरती विलक्षण संतापले आणि ते म्हणाले की तुमच्या पदाचा उपयोग करून, तुमच्या ओळखीचा उपयोग करून तुमच्या बाजूने तुम्ही न्याय करण्याचा प्रयत्न करता, हे चालणार नाही. तुम्ही तातडीनं त्यांचं वतन त्यांना परत दिलं पाहिजे. म्हणजे किती आपल्या जवळचा जरी माणूस असला तरी त्याची चूक कधी महाराजांनी पोटात घातली नाही. हा महाराजांचा फार मोठा विशेष मला वाटतो. आज आपण मगरपट्टा सिटीमधले मराठी मंडळाच्या निमित्तानं आपण सगळेजण येतो. मी म्हणलं तसं आक्रमण जे होतं ते अनेक पद्धतीचं होतं. भाषेवरती आक्रमण होतं. अनेक शब्द महाराजांच्या काळचे जे होते ते सगळे फारसीमध्ये, उर्दूमध्ये लिहिलं जायचं. सामान्य माणसाला कळायचं नाही. त्यावेळेला महाराजांनी ज्यावेळेला स्वतःला राज्याभिषेक करून घेतला 1674 साली, त्यावेळेला त्यांनी आज्ञा केली आणि राज्य व्यवहार कोश नावाचा कोश त्यांनी निर्माण केला. सर्व शब्दांना पर्यायी शब्द निर्माण केले आणि त्या पर्यायी शब्दांच्या प्रमाणे हिंदवी शासन चालेल याची तरतूद केली. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की सामान्य माणसाला जी भाषा कळते त्या भाषेच्या आधारावरती आपलं शासन चालेल अशा पद्धतीची तरतूद केली. आज आपल्याला स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष झाली, जवळपास 71 वर्ष आपल्याला झाली. स्वातंत्र्यानंतर आमच्या देशाचा कारभार चालतो कोणत्या भाषेमध्ये चालतो? तो इंग्रजी भाषेमध्ये चालतो. सामान्य माणसाला, अजूनही देशामधल्या सामान्य माणसाला इंग्रजी भाषा समजत नाही. महाराजांचा जर आम्हाला आदर्श घ्यायचा असेल तर जसं शासन जे ते सामान्याच्या भाषेमध्ये चालण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. आणि ते सामान्याच्या भाषेमध्ये चालणारं जर शासन जे आहे ते उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. प्रश्न असा पडतो, जर कागदावरती आपण गणित मांडलं, कागदावरती जर शिवाजी महाराजांची पुणे जहागीर किती आहे, आदिलशाची किती ठिकाणी सत्ता आहे, मोगलांची किती ठिकाणी सत्ता आहे, कुतुबशाहीची किती ठिकाणी सत्ता आहे, निजामशाही किती ठिकाणी सत्ता आहे, असं आपण जर कागदावरती गणित मांडलं, एखाद्या कम्प्युटरला, संगणकाला गणित सांगितलं की हे गणित तुम्ही सोडून दाखवा, तर ते गणित सोडून दाखवल्यानंतर त्याचा जो निर्णय असतो कम्प्युटरच्या आधारावरती शिवाजी महाराज आयुष्यात काही करू शकणार नाही असा निघेल असं मला वाटतं. परंतु शिवाजी महाराज आयुष्यामध्ये विलक्षण पराक्रम का दाखवू शकले? एक ठिकाणी समर्थ रामदासांनी शिवस्तुती लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलंय, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, हे महत्वाचं. शिवरायांनी सलगी देणे, माणसाला आपलं माणूस हे वाटण्यासाठी शिवाजी महाराजांनी आयुष्यभर कष्ट केले. जहागीरदाराचे पुत्र असून सुद्धा त्यांच्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही. छोट्या झाड्या झोपड्यांमध्ये जायचं, त्यांची मीठ भाकर आहे ती प्रेमानं खायची. आपला परका असा भेद ठेवायचा नाही, प्रेमाच्या आधारावरती त्यांना निर्माण करायचं. याची अनेक उदाहरणं शिवाजी महाराजांच्या चरित्रात सापडतात.
बाजीप्रभू देशपांड्यांचा प्रसंग आपण सगळ्यांनी बघितलाय. तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्यूला. जोपर्यंत महाराज विशाळगडावरती पोचत नाही तोपर्यंत मी खिंड लढवतो असं प्राणपणानं सांगून बाजीप्रभू देशपांड्यांनी ती खिंड लढवली, पण शेवटी त्यांच्या रक्तानं ती पावन खिंड झाली. त्याच्यानंतर पुढं काय झालं हे आपल्याला बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर पुढं काय झालं, महाराजांनी तो सिद्धी जोहरचा जो वेढा आहे तो त्या एका ठिकाणी मोडून काढला आणि त्यानंतर काही दिवसांनी सवड सापडल्यानंतर बाजीप्रभू देशपांड्यांचं गाव इथंच भोरच्या जवळ आहे. त्या भोरच्या गावामध्ये महाराज आलेत, घोड्यावरती बसून आलेत. वर्णन आपल्याला त्या काळच्या कागदपत्रांमध्ये चालतं. आणि जसे महाराज त्या वेशीपर्यंत आले त्या घोड्यावरती बसून त्या ठिकाणी घोड्यावरनं ते खाली उतरले. एक राजा खाली उतरतो आणि ते चालत त्या घरी गेलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी जवळ बसून सांत्वन केलेलं, त्यांना समजूत घातलेली आहे की बाजीप्रभू गेले असले तरी तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पाठीशी मी आहे. आणि खरंच महाराजांचा नियमच असा होता की ज्या घरामधून सैनिक असा स्वराज्याच्या कामासाठी तो हुतात्मा व्हायचा, स्वराज्याच्या कामासाठी त्याचं बलिदान व्हायचं, दर प्रतिपदेला, दर चांद्रमासाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुद्ध प्रतिपदेला त्याच्या घरी ठरलेली रक्कम पोहोचायची म्हणजे पोहोचायचीच. याच्यामध्ये अंतराय कुठलाही नव्हता. आणि कोण होते बाजीप्रभू देशपांडे, कोण होते मुरारबाजी देशपांडे? आपल्याला वाटलं तर वर्णन असं वेगळं वाटेल. आपल्याला चंद्रराव मोऱ्याचं नाव कदाचित माहिती असतं, येता जावली जाता गवली असं उर्मट उत्तर त्या चंद्रराव मोऱ्यानं दिलं आणि महाराजांना शेवटी जावळीवरती छापा मारावा लागला आणि त्या चंद्रराव मोऱ्याकडून ती जावळी हिसकावून घ्यावी लागली. ज्या वेळेला त्या जावळीचं युद्ध चालू होतं, प्रतापगडचं त्यावेळेचं युद्ध चालू होतं, त्यावेळेला महाराजांची नजर एका तरुणावरती पडली. अत्यंत त्वेषानं तो तरुण लढत होता आणि जसं त्या युद्धामध्ये महाराजांना जय प्राप्त झाला त्यावेळची पद्धत काय, आपल्याला विजय मिळाल्यानंतर शत्रूमधल्या सर्व सैनिकांची कत्तल तरी करून टाकायची, नाही तर त्यांना घरी तरी पाठवायचं. पण महाराजांनी या तरुणाला बोलावलं आणि त्याला असं विचारलं की तुम्ही आजपर्यंत शमशेर गाजवली, ती कशासाठी गाजवली? या तुम्हाला हिंदवी स्वराज्याचं आवतं नाही, तुम्ही देशासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, समाजासाठी लढा, स्वराज्यासाठी लढा. आणि हा तरुण पुन्हा एकदा शिवरायांच्या सेवेमध्ये दाखल झाला. शत्रूचाही माणूस शिवाजी महाराजांनी आपल्या हाती गेला आणि या तरुणांनी पुढे या पुरंदरावरती फार मोठा पराक्रम करून दाखवला. ज्या वेळेला त्या फतेखानानं त्याला मुरारबाजी देशपांड्यांना सांगितलं की अरे तू आमच्या बाजूने ये, तुला ये पाहिजे तेवढी तुला मी जहागीर देतो, बादशाकडून तुला इमान देतो, त्या मुरारबाजी आता अशी त्वेषानं थुंकला आणि मातेस्तव धडई लढते रणसंग्रामात असं त्या मुरारबाजीचं आपल्याला वर्णन ऐकतं. म्हणजे महाराजांनी प्रेरणा निर्माण केली, ही सलगीच्या आधारावरती निर्माण केली असं आपल्याला लक्षात येतं. महाराज जिथं जातील तिथं लोकांना आपलेसे करायचे. अजून एक वेगळा प्रसंग आपल्याला बघायला मिळतो. दुर्दैवानं हिंदुस्थानच्या गेल्या जवळपास 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्हाला जो इतके हजारो किलोमीटरचा सागरी किनारा लाभलाय, तिकडून आक्रमण होता, त्याचा पायबंद करावा हे आमच्या राजा राजवाड्यांना सुचलं नाही. शिवाजी महाराज इतके दूरदृष्टीचे होते की त्यांनी स्वतःचं आरमार उभं केलं आणि ज्या वेळेला आपल्याला जंजिरा घेता येत नाही, मुरुडचा जंजिरा घेता येत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःचा किल्ला उभा केला आणि सिंधुदुर्गचा किल्ला उभा केला. ज्या वेळेला ते बेट त्यांना सापडलं की या ठिकाणी आपल्याला किल्ला बांधता येऊ शकतो असं लक्षात आल्यानंतर महाराजांनी त्या ठिकाणी पूजा बांधलेली आहे, पूजा केलेली आहे. महाराजांनी पूजा कोणाच्या हस्ते केलेली आहे तो प्रसंग मुळातून वाचल्याला लक्षात असं येतं की त्या ठिकाणचे गावचे जे पुजारी आहेत, जे उपाध्ये आहेत गावचे, त्यांना बोलवून आणलं, त्यांचा शोध करून बोलवून आणलं त्यांना आणि त्यांना सांगितलं की या गावातल्या लोकांच्या हातूनच पूजा झाली पाहिजे, कारण हे गाव आपल्यासाठी आहे, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी सिंधुदुर्ग उभा राहिला. नंतर आपल्या सगळ्यांना माहिती की 1680 मध्ये महाराजांचं निधन झालं. नंतर संभाजी राजांच्या कारकिर्दीमध्ये स्वतः औरंगजेबाला दिल्ली सोडून दख्खनीमध्ये उतरायला लागलं आणि त्या सिंधुदुर्गावरती आक्रमण झालं. या उपाध्यांच्या घरचा एक माणूस त्यावेळेचा तो जिवंत होता, दादम भट असं त्याचं नाव. महाराज जाऊन सुद्धा 7-8 वर्ष झालेली आहेत आणि सिंधुदुर्ग निर्माण करण्याचा प्रसंग होऊन जवळपास 15-20 वर्ष झाली आहेत. 20 वर्षानंतर आता तो सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला हरणार, आपण आता इथं मरणार हे लक्षात आल्यानंतर त्या किल्लेदारानं त्या दादम भटांना असं म्हणलं की तुम्ही उपाध्ये आहात, तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुम्ही मेलात तर त्याचं पातक आमच्या शिरावरती येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जाण्याची मी व्यवस्था करतो, तुम्ही कृपया इथून गपचूप जा. त्या दादम भटाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो निश्चयानं म्हणतो की थोरल्या महाराजांना जे वचन दिलेलं आहे ते वचनासाठी हे प्राण गेला तरी बेहत्तर, जे आमच्या कपाळी लिहिलेलं असेल त्याचप्रमाणे होईल, सगळ्यांचं जे होईल ते मी होईल. म्हणजे महाराज गेल्यानंतर सुद्धा महाराजांचा शब्द लोकांनी पाळावा या पद्धतीची प्रेरणा महाराजांनी निर्माण केली. आणि म्हणूनच लक्षात असं येतं की जे हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी म्हणून औरंगजेब प्रतिज्ञा करून या दख्खनीमध्ये उसरला, त्या दख्खनीमधल्या लोकांनी या भूमीवरती अतिशय संग्राम जाळला. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अतिशय आदर आहे.
आपल्या सगळ्यांना हिमालयाचं दर्शन घडलं की हिमालय आपल्याला भव्य वाटतो, भव्य आहेच तो. त्याच्या दर्शनानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या मनात एक मराठी माणूस म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनात शिवाजी महाराजांचं कर्तृत्व ज्या वेळेला आपण बघतो, त्यावेळेला रायगडाचं ज्या वेळेला, सह्याद्रीचं ज्या वेळेला वर्णन आपण ऐकतो, त्यावेळेला आमच्या मनामध्ये अभिमान निर्माण होतो. भव्य हिमालय तुमचा आमचा, भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा. गौरी शंकर उभ्या जगाचा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा. रायगड हा आमच्या दृष्टीनं एखाद्या तीर्थस्थानासारखा आहे. कुठल्याही तीर्थस्थानाला जेवढं आमच्या मनामध्ये आदराचं स्थान आहे, तेवढंच आदराचं स्थान आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये रायगडाचं आहे. असं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते या निमित्तानं आपण सगळ्यांनी आठवलं पाहिजे. आणि या निमित्ताने आजच्या काळामध्ये त्यांच्याकडून अनेक गुण घेण्यासारखे आहेत. आजच्या काळामध्ये विशेषतः वेगळा गुण घेण्यासारखा आहे. मगाशी एका गुणाचं वर्णन आलं की परस्त्री माते समान हा जो राजमाता जिजाऊंचा संस्कार आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पाळलेला. दुसरं एक शिवाजीराजांचं वेगळेपण आपल्याला ठसठशीतपणे उठून दिसतं. त्या काळचे जे सगळे सेनापती आहेत, जहागीरदार आहेत, सरदार आहेत, हातामध्ये पैसा आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, आणि त्या सत्तेच्या आधारावरती व्यसनाधीन होण्याचं प्रमाण हे त्या समाजामध्ये मोठं आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र बघितल्यानंतर आपल्याला लक्षात असं येतं की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुठल्याही व्यसनाचा स्पर्श महाराजांना झालेला नाहीये. विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या समाजामधली बदलणारी, झपाट्यानं बदलणारी स्थिती बघितल्यानंतर मला हा मुद्दा अतिशय प्रकर्षानं मांडावा असं वाटतं. दुर्दैवानं एकही काळी आमच्या समाजामध्ये असं होतं की व्यसन करणारा त्याला प्रतिष्ठा नाही, कुठली तरी त्याच्यामध्ये कमतरता, अशा पद्धतीने समाज त्याच्याकडे बघितला जायचा. पण दुर्दैवानं आज समाजामध्ये उलटी स्थिती दिसते की जो व्यसन करतो त्या अर्थानं तो प्रतिष्ठित आहे. एका वेगळ्या शब्दामध्ये आम्ही बोलतो, कुठे कधीतरी बोलून जातो, कुणीतरी बोलून जातो की इट इज अ स्टेटस सिम्बॉल, इट इज अ सोशल नीड, असं मी बोलून जातो. शिवाजी महाराजांचं आचरण करायचं असेल तर आजच्या काळामध्ये गड किल्ले उभारण्याची गरज नाही, आजच्या काळामध्ये तलवार घेऊन कुठेही संग्राम करण्याची गरज नाही. शिवाजी महाराजांचं आचरण करायचं असेल तर स्त्रियांचा आदर्श करणं, आपण स्वतः करणं, आपल्या कुटुंबियांनी करणं, हा संस्कार त्यांच्यावरती होणं, आपण स्वतः सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणं, हा आदर्श आम्ही त्यांचा आजच्या काळामध्ये घेऊ शकतो. तिसरा आदर्श आपण घेऊ शकतो ते म्हणजे आग्रहानं आपली जी संस्कृती आहे, आपले जे विचार आहे, आपलं जे तत्वज्ञ आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. हा तिसरा आदर्श आम्ही घेऊ शकतो. चौथा आदर्श आम्ही असा घेऊ शकतो की हे जे काम आहे ते काम केवळ कुठल्या तरी एका व्यक्तीसाठी नाही, ते सगळ्या समाजासाठी. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे. आणि आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी का बरं एवढे सगळे कष्ट केलेले असतील? शिवाजी महाराजांना स्वतःचं राज्य स्थापन करायचं होतं का? तर शिवाजी महाराजांना स्वतःचं राज्य स्थापन करायचं होतं, हे तर बरोबरच आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोरचं जे स्वप्न आहे ते अखिल भारतीय स्वप्न आहे, आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांना तत्कालीन किंवा आजच्या काळचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांना अभिप्रेत नाहीये. कारण हजारो वर्षांच्या इतिहासानं आपला भारत देश, ज्याचा सांस्कृतिक संचित एक आहे, संस्कृती एक आहे, तो भारत देश एक आहे, ही भावना शिवाजी महाराजांच्या मध्ये होती आणि तीच जाणीव त्यांच्यामध्ये वसत होती. हे आपल्याला लक्षात येतं. कशावरून लक्षात येतं? त्याचं उदाहरण असं आहे की मगाशी ज्या पोर्तुगीज व्हाईसरॉयचा उल्लेख केला, त्या पोर्तुगीज व्हाईसरॉयच्या पदरी एक नोकर आहे. त्या नोकराचा एक नातेवाईक जो आहे तो शिवाजी महाराजांचा सरदार म्हणून काम करतो. पत्की असं नाव त्याचं, रावजी पत्की असं त्याचं नाव. आणि त्या रावजी पत्कीला या पोर्तुगीज गव्हर्नराच्या त्या नोकरानं विचारलं की तुमचे शिवाजी महाराज एवढे कष्ट का करतात? पुणे जहागीर जी होती ती जवळपास एका जिल्ह्याची होती आणि शिवाजी महाराज ज्या वेळेला 1677-78 साली कर्नाटकाचा आणि तामिळनाडूचा दिग्विजय पूर्ण करून आले, त्यावेळेला त्याच्या जवळपास 10 पट स्वराज्य शिवाजी महाराजांनी मिळवलेलं होतं. आता अजून किती पराक्रम शिवाजी महाराजांना करायचा आहे? आणि हा प्रश्न ज्या वेळेला रावजी पत्कींनी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना विचारला, त्या शिवाजी महाराज म्हणाले की आमच्या डोळ्यासमोर सीमा आहे ती सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या दक्षिण तटापर्यंत. हे प्रत्यक्ष शिवाजी महाराजचे शब्द त्या पोर्तुगीज व्हाईसरॉयनं लिहून ठेवले. आणि आज देखील आपण पोर्तुगालमध्ये गेलो, लिस्बन नावाचं तिथलं जे संग्रहालय, त्या संग्रहालयामध्ये गेलो तर आपल्याला लक्षात असेल की तिथे लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट आहे ते केवळ महाराष्ट्रापुरतं असं आपण समजण्याची चूक करता कामा नये किंवा माहिती नसल्यामुळे असे आपण गफलत करता कामा नये, अशी आपल्याला विनंती आहे. आणखीन एक याचं उदाहरण, 1673 साली आबेकारे नावाचा एक प्रवासी भारतामध्ये आला आणि महाराजांचे एक सरदार होते अनाजीपंत सुरनीस नावाचे. चौल, हे आजचं जे चौल आहे त्यावेळेला एक फार महत्वाचं बंदर होतं आणि महत्वाचं ठिकाण होतं. त्या ठिकाणचे ते मुख्य प्रमुख आहेत आणि त्यांच्याशी या आबेकारेची संवाद झालेला आणि आबेकारेनं लिहून ठेवलेला आहे. आबेकारेशी ज्यावेळेला अनाजीपंत सुरनीस बोलतात त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या बद्दल अनाजीपंत सुरनीस काय बोलतात?
अनाजी पंत सुरनीस असं बोलतात की महाराजांच्या बुद्धीला समजणार नाही अशी जगातली एक सुद्धा गोष्ट नाही. महाराजांचं शासन जे आहे ते अतिशय पारदर्शक आहे. एक नव्या पैशाचा भ्रष्टाचार होत नाही. महाराज स्वतः कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये सामील नाही, हा तर विशेष आहेच. परंतु यथा राजा तथा प्रजा, आपल्याला जेव्हा जुनी म्हण आठवते त्यावेळेला आपल्याला कदाचित वाटतं की ती कदाचित कुठल्या तरी जुन्या काळी बनवलेली असेल, त्याचा काही आज संदर्भ नाहीये. परंतु महाराजांचं ज्यावेळेला चरित्र बघतो त्यावेळेला याच पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा नावाचा किल्ला आहे, स्वराज्यावरती तोरण बांधला असं म्हणलं जातं. तो किल्ला जिंकला शिवाजी महाराजांनी. त्या तिथं काय झालं, शिवाजी महाराज त्या ठिकाणी हजर नाहीये. शिवाजी महाराज पुण्यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी जे कामगार आहेत ते काम करतात. त्यावेळेला ती भिंत ढासळली आणि त्या भिंतीच्या खाली त्या मोहरांचे हंडे सापडले. आजच्या काळामध्ये आपण कल्पना करू शकतो की एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, एखादा मुकादम आहे आणि त्याचे सगळे हाताखालचे लोक काम करतात आणि त्यांना असं जमिनीत गाडलेलं धन सापडलेलं आहे. आजच्या काळामध्ये काय होईल याचं उत्तर मला वाटतं अतिशय स्पष्ट आहे. परंतु हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी त्या कामगारांच्या मध्ये की जे उपाशी पोटी आहेत, जे मीठ भाकरीवरती जगतात, त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण केली की हा पैसा माझा नाही, हा पैसा स्वराज्याचा आहे. आणि ज्या वेळेला ते धनांचे हंडे शिवाजी महाराजांच्याकडे आले त्यावेळेला शिवाजी महाराजांनी सांगितलं की साक्षात भवानी मातेनंच आम्हाला कौल दिलेला आहे. त्यामुळे आजच्या स्वराज्यामध्ये आपण ज्या वेळेला विशेषतः गेले 2-3 दिवसामध्ये चर्चा होते, एका बँकेच्या घोटाळ्याची चर्चा होते. ही घोटाळ्याची चर्चा का होते, कारण हा पैसा माझा नाहीये, हा पैसा सरकारचा आहे म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी आहे. अरे सरकार म्हणजे कोण आहे? सरकार म्हणजे आम्ही शेवटी सगळे मिळूनच सरकार आहे ना, आम्ही सगळे मिळूनच शेवटी शासन आहे ना. ही भावना समाजामध्ये शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श इतक्या वर्षानंतर घ्यायचा असेल तर तो पुन्हा एकदा भ्रष्टाचार विरहित जीवन जगण्याचा, नियमानुसार जगण्याचा आणि ही भूमी सुजलाम सुफलाम करण्याचा करा. आणि त्याच ठिकाणी हे अनाजी पंत सुरनीस असं म्हणतात की हा भ्रष्टाचार नसलेला राजा, पारदर्शक असा राजा, त्याचं स्वप्न जे अखिल भारतीय स्वप्न आहे, भव्य दिव्य स्वप्न आहे. त्यामुळे मराठी माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा. अशा पद्धतीनं पराधीनतेचा वैरी म्हणून आपल्या देशाला पुन्हा एकदा, आता शिवाजी महाराजांचं एक ध्येय होतं ते साकार झालेलं आहे, ते म्हणजे आपला भारत देश 47 साली स्वतंत्र झाला. परंतु हा देश खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होणं, हा देश खऱ्या अर्थानं सुराज्य होणं, स्वराज्याचं रूपांतर सुराज्य होण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो त्या शिवरायांची जी प्रतिमा आहे, शिवरायांचं चरित्र आहे, ते आपल्याला मार्गदर्शक आहे. आणि समर्थांनी जसं म्हणून ठेवलं की आनंदवन भुवनी तीर्थीची लोटली स्वर्गीची लोटली गंगा आनंदवन भुवनी, असं आनंदवन भुवन याच भूमीमध्ये निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊयात आणि आपल्याला जे काही शक्य आहे ते प्रयत्न करूयात, हे नम्र आवाहन करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.